सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांना केवळ 10 रुपयात पोटभर जेवण मिळावं या उद्देशानं राज्य शासनानं शिवभोजन थाळी योजना सुरू केली आहे। पण गेल्या 5 महिन्यापासून शासनाकडून या योजनेचं अनुदान मिळालं नव्हतं। अनुदान मिळत नसल्यानं जनतेला पोटभर जेवू घालणाऱ्या शिवभोजन केंद्र चालकांवर मात्र उपासमारीची वेळ आली होती। पण आता राज्य शासनानं शिवभोजन केंद्रांच्या थकीत अनुदानापोटी 200 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय। त्यातील सुमारे 3 कोटी रुपये कोल्हापूर जिल्ह्यातील शिवभोजन केंद्र चालकांना मिळणार आहेत। महाविकास आघाडी सरकारमधील तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यात शिवभोजन थाळी योजना सुरू झाली। गोरगरीब कष्टकरी नागरिकांना केवळ 10 रुपयात 2 चपाती, भाजी, आमटी, भात, लोणचं असं पोटभर जेवण मिळू लागलं। पण गेल्या 5 महिन्यांपासून राज्यातील 1000 शिवभोजन केंद्र चालकांचं 200 कोटी रुपये अनुदान थकीत आहे। राज्य शासनाकडून शहरांमध्ये प्रति थाळी 45 रुपये आणि ग्रामीण भागात प्रति थाळी 35 रुपये अनुदान दिलं जातं। पण अनुदानाची रक्कम मिळत नसल्यानं गेले 5 महिने शिवभोजन केंद्र चालक अडचणीत आले होते। त्यातून काही जिल्ह्यातील शिवभोजन थाळी केंद्र चालकांनी आंदोलनं केली। या पार्श्वभूमीवर आता राज्य शासनानं शिवभोजन केंद्र चालकांच्या थकीत अनुदानापोटी 200 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। कोल्हापूर जिल्ह्यात 51 शिवभोजन केंद्र असून त्यांना दरमहा 60 लाख रुपये अनुदानापोटी मिळतात। त्यामुळे गेल्या 6 महिन्यातील 3 कोटी रुपये थकीत अनुदान आहे। मात्र राज्य शासनाकडून अनुदान मंजूर झाल्यानं लवकरच शिवभोजन केंद्र चालकांना त्यांची थकीत रक्कम मिळेल असं जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी सांगितलं।